नमस्कार विद्यार्थी मित्रो, ॲप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये जो पॉइंट डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन। सो टुडेज पॉइंट इज आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन। आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट हे आपण याच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ओके, आता आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे ते आपण आता बघायचं आहे। ओके, त्यासाठी आपण काय करूया, एक ॲटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी। ॲटॉमिक स्ट्रक्चरचा हा सेंट्रल पार्ट ज्याला आपण काय म्हणणार, न्यूक्लियस हा फर्स्ट ऑर्बिट आहे ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत मॅक्सिमम। ओके, हा सेकंड ऑर्बिट याच्यात मॅक्सिमम 8 इलेक्ट्रॉन असणार आहेत, 8 इलेक्ट्रॉन। हा थर्ड ऑर्बिट, थर्ड एनर्जी लेवल यामध्ये पण काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत। ओके, अशी काही असणार आहे। हा अनफिल्ड आहे, याची कॅपॅसिटी जास्त आहे इलेक्ट्रॉन्स स्टोअर करण्याची, पण यामध्ये 4च इलेक्ट्रॉन्स आहेत असं आपण समजूया। ओके, म्हणजे हा काय झाला, अनफिल्ड ऑर्बिट। ओके, जो की न्यूक्लियस पासून खूप लांब आहे, याला आपण काय म्हणतो, याला आपण काय म्हणणार आहोत, आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द ॲटॉमिक स्ट्रक्चर। आणि या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स। व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे काय असणार आहेत, लूजली बाउंडेड। जसं की आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये कॅथोड प्लेट बघितली होती, तर त्या कॅथोड प्लेट मध्ये काही नंबर ऑफ काय असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात। जेव्हा लाईट एनर्जी त्याच्यावरती पडते तेव्हा त्यामध्ये असणारे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत, फ्री होणार। सेम इथे पण कन्सेप्ट काय आहे, समजा या ॲटम वरती आपण लाईट इन्सिडेंट केली, किती एनर्जीची लाईट इन्सिडेंट आपण, E इज इक्वल टू h न्यू। E इज इक्वल टू h न्यू या अमाउंटची लाईट आपण इन्सिडेंट केली तर काय होईल, या एनर्जी पैकी काही अमाउंट ऑफ एनर्जी, काही पार्ट ऑफ एनर्जी हा काय होईल, वेस्ट होईल या इलेक्ट्रॉनला ऑर्बिट मधून बाहेर काढण्यासाठी। म्हणजे इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी या टोटल एनर्जी पैकी काही एनर्जी काय होणार आहे, वेस्ट होणार आहे। समजते का बघा, म्हणजे टोटल एनर्जी तुम्ही किती सप्लाय करताय ॲटम वरती, टोटल एनर्जी इज इक्वल टू E इज इक्वल टू व्हॉट, h न्यू। ही टोटल एनर्जी आहे, बरोबर। या एनर्जी पैकी काही पार्ट त्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी आपण खर्च करतो आणि त्या मिनिमम एनर्जीला आपण काय म्हणायचं आहे, वर्क फंक्शन। काय म्हणतो त्याला, वर्क फंक्शन। ओके, आणि जो इलेक्ट्रॉन फ्री झालेला आहे त्या फ्री इलेक्ट्रॉनला मोशन मध्ये आणण्यासाठी, म्हणजेच त्याला कायनेटिक एनर्जी सप्लाय करण्यासाठी रिमेनिंग एनर्जी काय होते, वेस्ट होते। म्हणजे टोटल एनर्जी पैकी पार्ट ऑफ द एनर्जी इज युटिलाइज्ड टू दैट इलेक्ट्रॉन becomes free, that means work function। वर्क फंक्शन करण्यासाठी यातली काही मिनिमम एनर्जी वेस्ट झाली, रिमेनिंग जी एनर्जी आहे ती एनर्जी या फ्री इलेक्ट्रॉनला काय होईल म्हणून ॲज अ कायनेटिक एनर्जी म्हणून दिली जाईल। ओके, म्हणजे तर रिमेनिंग पार्ट काय असणार आहे, त्या टोटल एनर्जीचं काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी। सो इथे मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे बघा, टोटल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी। टोटल एनर्जी किती असणार आहे, h न्यू, त्याचे पार्ट ऑफ एनर्जी किती खर्च झाली वर्क फंक्शन साठी, w नॉट प्लस कायनेटिक एनर्जी होणार mv²। ओके, देयरफॉर 1/2 mv² इज इक्वल टू, हे ॲज इट इज हे वर्क फंक्शन इकडे घेतोय, मायनस होईल म्हणजे काय, h न्यू मायनस वर्क फंक्शन। ओके, वर्क फंक्शन फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहिती आहे, याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलेला आहे, h म्यू मायनस वर्क फंक्शन म्हणजे काय, h म्यू नॉट हा फॉर्म्युला। ओके, h कॉमन घेऊया आपण, टाइम कॉन्स्टंट आतमध्ये काय राहते, म्यू मायनस म्यू नॉट। ओके, लेफ्ट साइडला 1/2 mv²। दिस इज दी आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन। समजते, 1/2 mv² इज इक्वल टू h म्यू मायनस म्यू नॉट इज दी आइन्स्टाईन्स इक्वेशन। समजते, आता आपण याच्या पुढचा पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे फोटोइलेक्ट्रिक
cell. So what is meant by photoelectric cell? Okay. Photoelectric cell. Okay. Photoelectric cell is a device which is based on the principle of photoelectric effect. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट आपण बघितलेला आहे, त्याचं जे सेम प्रिन्सिपल आहे तेच प्रिन्सिपल कोणाचं असणार आहे? फोटोइलेक्ट्रिक सेलचं. ओके, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ फोटोइलेक्ट्रिक सेल इज what the conversion of light energy into electrical energy, same as that of photoelectric effect. म्हणजे प्रिन्सिपल सेम आहे. ओके, सर्किट डायग्राम जी आहे फोटोइलेक्ट्रिक सेलची, म्हणजे ऍक्च्युअली काय आहे? फोटोइलेक्ट्रिक सेल काय डिव्हाइस आहे जे की बेस्ड आहे प्रिन्सिपल ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, आणि त्याची सर्किट डायग्राम पण काय असणार आहे? सिमिलरच आहे. जशी आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये सर्किट डायग्राम ड्रॉ केली होती तशीच आहे, फक्त थोडीशी अरेंजमेंट चेंज आहे. काय असणार आहे सर्किट डायग्राम? सर्किट डायग्राम ऑफ फोटो इलेक्ट्रिक सेल. ओके, बघा व्हॅक्यूम ट्यूब चा शेप इथे काय केलं? चेंज केलेला आहे. सिलेंड्रिकल शेपची व्हॅक्यूम ट्यूब आहे. ओके, व्हॅक्यूम ट्यूब. या व्हॅक्यूम ट्यूब मध्ये काय असणार आहे? एक तर स्ट्रेट एनोड प्लेट and concave shape cathode plate. Okay, and concave shape cathode plate. Okay, anode and cathode याच्या across आपण rheostat potential व्हॅरी करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. rheostat बॅटरी बी पॉझिटिव्ह टर्मिनल एनोड ला, मायक्रोमीटर करंट मेजर करण्यासाठी एक असणार आहे की थ्रू निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरी रेओस्टॅट मायक्रोमीटर की एनोड कॅथोड. ओके, आणि लाईट of energy hnu is incident on this cathode plate. Electrons are ejected towards the anode plate. Gap will be completed and photoelectric current will be produced, which can be measured by using micrometer. Okay, यामध्ये रिओस्टॅटचा काय यूज आहे? तर बॅटरी थ्रू तुम्ही जे व्होल्टेज सप्लाय केलेला आहात ते व्होल्टेज ते पोटेन्शियल चेंज करण्याचं काम कोण करतं? रिओस्टॅट. ओके, ही की आहे. डॉट म्हणजे काय? की क्लोज्ड. समजतंय? सेम फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट किंवा फोटोइलेक्ट्रिक सेल ची सर्किट आहे. ओके, आता यामध्ये याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पण काय आहे? सेम असणार आहे. जे आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये बघितलेलं आहे तेच कन्स्ट्रक्शन तेच वर्किंग काय असणार आहे? फोटोइलेक्ट्रिक सेल मध्ये असणार आहे. ओके, मग आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे काय? ऍप्लिकेशन्स ऑफ फोटोइलेक्ट्रिक सेल. फोटोइलेक्ट्रिक सेल हे एक डिव्हाइस आपण कोणत्या कारणासाठी कुठे यूज करतो त्याची काय ऍप्लिकेशन्स आहेत ते वन बाय वन आपण बघूया. ओके, सो फोटोइलेक्ट्रिक सेल इज यूज्ड इन फायर अलार्म. ओके, फायर अलार्म जो असतो तिथे आपण फोटोइलेक्ट्रिक सेल या डिव्हाइसचा यूज करतो. ओके, नेक्स्ट आहे बघा, इट इज यूज्ड इन काउंटिंग मशीन. ओके, काउंटिंग मशीन. बँकेमध्ये आपण ज्या काही नोटा असतात त्या नोटा काउंट करण्यासाठी काउंटिंग मशीनचा यूज करतो आणि या काउंटिंग मशीन मध्ये फोटोइलेक्ट्रिक सेलचा यूज होतो. नेक्स्ट यूज आहे बघा, इट इज यूज्ड इन ऑटोमॅटिक क्लोजिंग अँड ओपनिंग द डोअर. ओके, दरवाजा आपला ऑटोमॅटिक समोर गेलो की दरवाजा ओपन होतो. ओके, आपण आतमध्ये गेलो तर दरवाजा काय होतो? ऑटोमॅटिकली क्लोज होतो. म्हणजे ऑटोमॅटिक क्लोजिंग अँड ओपनिंग द डोअर या कन्सेप्ट मध्ये पण तिथं आपण जे डिव्हाइस सेट केला असतो फिट केला असतो त्याला आपण काय म्हणतो? फोटोइलेक्ट्रिक सेल. म्हणजे ऑटोमॅटिक क्लोजिंग अँड ओपनिंग द डोअर यामध्ये देखील आपण फोटोइलेक्ट्रिक सेलचा यूज करतो. नेक्स्ट यूज आहे, इट इज यूज्ड इन सोलर बॅटरी. ओके, सोलर बॅटरी आहे सौर ऊर्जेवर चालणारे बॅटरीज आहेत त्यामध्ये देखील काय असतं? फोटोइलेक्ट्रिक सेलचा यूज करतो आपण. नेक्स्ट आहे, इट इज यूज्ड इन ट्रॅफिक सिग्नल कंट्रोल. ट्रॅफिक सिग्नल कंट्रोल मध्ये जाऊन आपण तिथं बटन थ्रू ऑन ऑफ करण्यापेक्षा आपण काय करतो? युजिंग फोटोइलेक्ट्रिक सेल डिव्हाइस वी कंट्रोल दी ट्रॅफिक सिग्नल. नेक्स्ट लास्ट यूज आहे, इट इज यूज्ड इन ऑटोमॅटिक स्विचिंग ऑफ स्ट्रीट लाईट. रोडवरती जे काही लाईट्स असतात ते अंधार पडला की ऑटोमॅटिक काय होतात? चालू होतात आणि सकाळचा लगेच काय होतं? बघा उजेड जेव्हा पडेल इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढेल तेव्हा काय होतात? ते स्विच ऑफ होतात. म्हणजे जे काय ऑटोमॅटिक स्विचिंग आहे ऑन ऑफचं त्यामध्ये फोटोइलेक्ट्रिक सेलचा यूज होतो.
ओके, हे काही ऍप्लिकेशन्स आहेत फोटो इलेक्ट्रिक सेलचे. आता याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे काय आहे, फोटो रेजिस्टर और एलडीआर. तो काय आहे बघूया आपण. नेक्स्ट पॉइंट इज एलडीआर. ओके, एलडीआर और वी कैन से फोटो रेजिस्टर. फोटो रेजिस्टर. ओके, तर एलडीआर चं नाम काय असणार आहे. एलडीआर मीन्स व्हॉट. एलडीआर मीन्स व्हॉट, लाइट डिपेंडंट. लाइट डिपेंडंट रेजिस्टर. लाइट डिपेंडंट रेजिस्टर. ओके, त्याला आपण एलडीआर किंवा फोटो रेजिस्टर असं देखील म्हणतो. म्हणजे याचा सिम्बॉल काय असणार आहे बघा. सिम्बॉल ऑफ फोटो रेजिस्टर. सिम्बॉल काय असणार सिम्बॉल. तर सिम्बॉल असणार आहे असा. हा जनरली रेजिस्टरचा सिम्बॉल आहे आणि यावरती आपण काय करतोय, लाईट इन्सिडेंट करतोय. फोटो. ओके, फोटो हा सिम्बॉल. ठीक, जिथं कुठं हा सिम्बॉल दिसतो तुम्हाला रेजिस्टर अँड लाईट, तर त्याला आपण काय म्हणायचं, फोटो रेजिस्टर किंवा एलडीआर. ओके, जशी आपण लाईटची इंटेन्सिटी किंवा लाईटची एनर्जी किंवा लाईटची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करू, तसा हा रेजिस्टन्स काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट डिक्रीजेस, रेजिस्टन्स ऑफ दॅट एलडीआर डिक्रीजेस. ही कन्सेप्ट, ही बेसिक प्रिन्सिपल कोणाचा असणार आहे, एलडीआरचा असणार आहे. समजते. एलडीआरची बेसिक प्रिन्सिपल काय आहे, व्हेन वी इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट, resistance of that LDR decreases. This is the principle of photoresistor. आणि या फोटो रेजिस्टरचे पण काही ऍप्लिकेशन्स आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ फोटो रेजिस्टर ते काय आहे असं बघूया आपण. ऍप्लिकेशन्स ऑफ एलडीआर म्हणा किंवा फोटो रेजिस्टर म्हणा. ऍप्लिकेशन ऑफ एलडीआर, इट इज यूज्ड इन स्मोक डिटेक्टर. ओके, जिथं कुठे शॉर्ट सर्किट झालेलं आहे, आग लागलेली आहे, तिथं आपल्याला समजायला पाहिजे की आग लागलेली आहे, तर तिथं अलार्म सिस्टम बसवले जाते. त्याला आपण काय म्हणतो, स्मोक डिटेक्टर. आणि या स्मोक डिटेक्टर डिव्हाइस मध्ये आपण काय बसवतो, फोटो रेजिस्टर किंवा एलडीआर. ओके, एलडीआर चा यूज आपण स्मोक डिटेक्टर मध्ये करतो. त्याचबरोबर आणखी काय आहे बघा, इट इज यूज्ड इन स्ट्रीट लाइटिंग. रोडवरती जे लाईट्स आहेत ते लाईट्स ऑन ऑफ करण्यासाठी आपण तिथे काय बसवतो, एलडीआर किंवा फोटो रेजिस्टर. ओके, थँक्यू.